नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घेत आहे नवीन टमाटा लागवड। त्याच्यामध्ये आज 26 मे उन्हाळा संपत आलेला आहे। 2-4 दिवसात पावसाचं नियोजन आहे, पाऊस पडेल। आपण पावसाळा टमाटा म्हणून साऊ ही व्हरायटी निवडलेली, जी गावरान आहे। आपण असं 5-4 फुटी मल्चिंगवर झिगझॅग पद्धतीने डबल लॅटर टाकून टोमॅटो लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण अशी मल्चिंग पूर्ण हातरून घेतलेली। ही मधात आपण जाम लावणार आहे। आपल्या पलीकडे 15 दिवसापूर्वी टमाटर लागवड केलेली आहे। आपण जर असे महिन्याच्या गॅपनी टोमॅटो लागवड करत आहे। आपला पहिला एक प्लॉट फेल गेला होता, त्याच्यामध्ये आपल्याला 100 ते 150 रुपये कॅरेट प्रति कॅरेट भेटलं। त्याच्या काही जास्त मिळालं नाही आपल्याला नफा। आता आपला एक दुसरा प्लॉट चालू आहे, ज्याची आपण लागवड केली होती 15 मार्चला। तर त्याचे जवळपास आपले आता लोक 10 ते 15 कॅरेट निघलेत। सध्या कॅरेटला बी खूप चांगला भाव मिळत आहे, 400-500 रुपये रेंज अशी चालू आहे। पण उन्हाळ्यात आल्या कारणाने एवढे टोमॅटो काही विशेष असे जमलेले नाही आहे। तरी पण आपले एक जेमतेम पैसे चांगले भेटणार आहे आपल्याला त्याच्यामधून। हे एक आपण जुगाड केलेलं आहे, जे आपलं सुले चेनचं डबं राहतं, त्याला अशा प्रकारे सगळीकडून होल पाडून घ्यायची, त्याच्यातून हवा पास झाली पाहिजे। आणि मध्यंतरी लाकडं काही कोळशी असे टाकून त्याच्यामध्ये आपण जाळ चालवतो आहे, हवाने जाळ लागतो आहे आणि आपले खाली मल्चिंगला होल पण होतात। शेतकऱ्याला नवीन जुगाड करून शेती करणं ही गरज आहे। नाहीतर मल्चिंगचे होलचे पण भेटतात, पण असे झिगझॅग पद्धतीचं बंडल येत नाही आहे, जे आपलं सिंगल 1.25 फुटी 1.5 फुटी होल असे भेटत आहे आपल्याला बंडल। आणि आपल्याला गॅप खूप भरपूर असल्यामुळे 10 फुटाचा गॅप आहे दोन्ही। ही एक जांबाची लाईन आहे आपली, तर ही एक जांबाची लाईन आहे। याच्यामध्ये 10 फूट गॅप असल्या कारणाने आपल्याला झिगझॅग पद्धतीने लागवड करायची, रोपाची संख्या जास्त बसायची। नाहीतर आपण सिंगल जे मल्चिंगला होल आहे त्याची पण आपण हातरून करू शकत होतो, पण आपल्याला रोपाची संख्या वाढायची, त्या कारणाने आपण अशी ही मल्चिंग वापरलेली 25 मायक्रॉनची। बघू शकता आपण झिगझॅग पद्धतीने एकदम बेस्ट। आता आज 25 मे, आपण कालपासून याला पाणी चालू केलेलं आहे।